यानंतर एक मोठी बातमी येते ती पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक होते। मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। त्यामध्ये बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या 4 लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक होते। महायुतीतले सर्व घटक पक्ष या बैठकीला हजर असतील। सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहेत आणि 4ही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेणार आहेत। अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल। आज दुपारी 12 वाजल्यापासून पुण्यातील भाजपच्या मुख्य कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 12:30 वाजता ही बैठक सुरू होईल असं सांगितलं जात आहे। वैभव, या बैठकीसंदर्भात काय माहिती? आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। वैभव, श्वेता, मंत्री चंद्रकांत पाटील जे आहेत ते महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। 4 लोकसभा मतदारसंघ जे आहेत पुणे जिल्ह्यातले बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या 4ही लोकसभा मतदारसंघातले 4ही पक्षांचे पदाधिकारी महायुतीचे म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना, एकनाथ शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, त्यासोबतच भाजप आणि इतर मित्र पक्ष जे आहेत या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलवून चंद्रकांत पाटील त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि या सगळ्या चर्चेनंतर त्याच्या संदर्भातला एक अहवाल जो आहे तो अहवाल तयार केला जाईल आणि तो अहवाल प्रदेशाकडे सोपवण्याची जबाबदारी जी आहे ती चंद्रकांत पाटील यांच्यावरती देण्यात आलेली आहे। क्लस्टर मीटिंग असं या बैठकीला म्हटलंय। समन्वय बैठक, या बैठकीचे नाव जे आहे ते समन्वय बैठक असं देण्यात आलेलं आहे। निवडणुकांच्या दरम्यान 4ही पक्षांमधल्या पदाधिकाऱ्यांवरती कशा पद्धतीची समन्वयाची जबाबदारी असेल या सगळ्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होईल। बरं श्वेता, धन्यवाद वैभव या माहितीसाठी। आणि ही बैठक झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडनं अपडेट घेऊ नेमकं काय झालंय या बैठकीत।